भयाची छाया म्हणजे मला भीती वाटते असा विचार, ती भयाची छाया. तर आत्ता उदाहरण सांगितले ना, ती भयाची छायाच. वर्ग कसा घेणार अजून घ्यायला सुरुवात केली नाही. म्हणजे घेताना मला भीती वाटली असं म्हटलं तर ठीक आहे, पण घ्यायच्या आधीच मला भीती वाटते, तर ती भयाची छाया आहे. ते प्रत्यक्ष भय नाही. परिस्थिती उत्पन्न झाली आणि त्याची तुम्हाला भीती वाटली एक गोष्ट आहे, परंतु परिस्थिती उत्पन्न न होता जेव्हा आपण त्या परिस्थितीची कल्पना करतो तेव्हा सगळंच काल्पनिक आहे ना. जशी छाया जी आहे तर छायेला काही अस्तित्व नाही आहे. छाया खोटी आहे असल्यासारखी वाटते, परंतु प्रत्यक्षात काहीच नाही आहे, तिथे सावली पडलेली आहे. तर तशी ती भयाची छाया आहे. असं झालं तर काय होईल, तसं झालं तर काय होईल, तर तसे आपण विचार करतो आणि त्याच्यामुळे मग आपल्याला भीती वाटायला लागते. तर ती भयाबद्दलची वाईट गोष्ट आहे, कारण ते खोटं असल्यामुळे त्याचा काही उपाय करता येत नाही. जे खरं असेल त्याचा उपाय करता येईल.